आगामी काळात येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। आपण सध्या काँग्रेसच्या कार्यालयात आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत नाशिक महापालिकेसाठी इच्छुक असलेले त्यांचे या ठिकाणी मुलाखती सुरू आहेत। आपला जो उमेदवारी अर्ज आहे तो या ठिकाणी भरून घेतला जात आहे, त्यांची चाचपणी केली जात आहे। सध्या आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला उमेदवार जे आहेत ते आपला अर्ज या ठिकाणी भरताना बघायला मिळत आहे। एक काँग्रेसने अशा पद्धतीचं एक जो फॉर्म आहे तो देखील तयार केलेला आहे। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025 नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज अशा पद्धतीचा मजकूर जो आहे तो आपल्याला याच्यावरती बघायला मिळत आहे। आणि जे इच्छुक उमेदवार आहेत ते सध्या आपल्याला काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं आहे। काँग्रेसचे शहर अध्यक्ष असतील, त्याचबरोबर त्या कमिटीचे सदस्य असतील, ते देखील या ठिकाणी उमेदवारांची जी आहे चाचपणी करत आहेत, त्यांच्या मुलाखती घेत आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत। दादा, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकींसंदर्भात मोठी तयारी जी आहे ती काँग्रेसची आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते। नुकत्याच दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आदरणीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्यामध्ये एक चर्चा झाली। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीकरता काँग्रेस पक्ष मजबूतीने उतरावा म्हणून संघटनात्मक बांधणीची सुरुवात आम्ही गेल्या काही दिवसापासून करतोय। नुकतंच नाशिक शहर काँग्रेस कमिटीमध्ये इच्छुक उमेदवारांचे परिचयपत्र व त्यांचे इच्छुक उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरून घेण्याकरता आम्ही माहिती गोळा करतोय। अनेक इच्छुक आज आमच्याकडे उमेदवारीकरता मागणी करताय। हे सरकार कधी निवडणूक घेईल याची आम्हाला अजूनही संशय आहे, परंतु आजच निवडणूक जसं काय लागली आहे या पद्धतीने काँग्रेस पक्ष लढायला आमची तयारी आहे। उद्या पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, जर महाविकास आघाडीच्या मार्फत लढायचं असेल तर महाविकास आघाडी, आणि जर स्वबळावर लढायची तयारी आली तर काँग्रेस पक्षाचे सक्षम उमेदवार सर्व प्रभागांमध्ये उभे राहतील। नक्कीच आपल्यासोबत काही उमेदवार देखील आहेत जे इच्छुक आहेत, या ठिकाणी आपला अर्ज दाखल करत आहेत। सर, तुम्ही आपला अर्ज भरतायत काय? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आणि नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष आकाशजी छाजेड यांच्या सूचनेनुसार आम्हाला त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांचा सपकाळ साहेबांचा निरोप दिला की आगामी निवडणूक ही नाशिक शहरामध्ये होऊ घातली आहे, तर ती साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आम्ही भरून घेतो आहे। त्यामध्ये मी सुद्धा उमेदवारी अर्ज भरून देतो आहे। मी ज्या प्रभागातून उमेदवारी करणार आहे त्या प्रभागामध्ये मतदारांची संख्या किती आहे, किती बूथ येणार आहेत, मतदान केंद्र किती आहेत, अशी सगळी सविस्तर माहिती आमच्या अध्यक्षांनी मला आत्ता विचारली। मी त्यांना ती सर्व दिलेली आहेत। निवडणूक लढण्यासाठी काय काय केलं पाहिजे, काय काय नाही याच्या सूचना पण त्यांनी आत्ता आम्हाला दिलेल्या आहेत। आम्ही आगामी काळामध्ये नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये काँग्रेस पक्षाची पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एक दिलाने आणि निष्ठेने लढू आणि या नाशिक महानगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता आम्ही हे आणून दाखवू। नक्कीच आपण जर बघितलं या ठिकाणी तर काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आपल्याला ही इच्छुकांची गर्दी जी आहे ती बघायला मिळत आहे। काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर इच्छुक उमेदवार असतील, ते देखील आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयार असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।